बुलेटिनची सुरुवात मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीने करूयात। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहे। मुंबई पोलीस कामराचा जबाब नोंदवणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी कुणाल कामराला समन्स बजावण्यात आलेलं होतं। तर कॉमेडियन कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहे। मुंबई पोलीस कामराचा जबाब नोंदवणार आहेत। तो सध्या महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची माहिती मिळत होती, मात्र आज तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि आपला जबाब नोंदवण्यासाठी खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचणार आहे। जुई जाधव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। जुई, कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहे आणि आपला जबाब तो नोंदवणार आहे। आपण पाहतोय ऋतुजा, स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जे गाणं केलं होतं त्या गाण्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। खरं तर हा गुन्हा आधी MIDC पोलीस स्थानकामध्ये आमदार मुर्जी पटेल यांनी दाखल केला होता। त्यानंतर खारमध्ये या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली। खारमध्ये हा गुन्हा का नोंदवला गेला, कारण का जो शो कुणाल कामराने केला होता, ज्या शोमध्ये त्याने हे गाणं गायलं ते खारमध्ये येतं, त्यामुळे खारमध्ये ह्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दुसरा समन्स त्याला पाठवला आहे। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कुणाल कामराला दिले आहेत। शक्यता वर्तवली जाते की कुणाल कामरा आज चौकशीसाठी हजर राहणार आहेत, कारण का एक दुसरं समन्स आहे आणि जर दुसऱ्या समन्सला कुणाल कामराने हजेरी लावली नाही तर मात्र पोलीस त्याच्यावरती कारवाई करण्याचा शोध घेत तो जिथे आहे तिथे जातील। त्यामुळे आज शक्यता आहे की कुणाल कामरा त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात येईल। खरं तर कुणाल कामराला कोर्टाने अंतरिम दिलासा दिला होता, अटकपूर्व जामीन त्याचं मंजूर केलं होतं, मात्र त्यामुळे कुणाल कामरा आज चौकशीसाठी येतोय की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ज्यावेळी हा सर्व वाद झाला त्यावेळेला कुणाल कामराने इंस्टाग्राम पोस्ट केली होती की मी चौकशीसाठी हजर राहीन, मात्र ज्यावेळी हे सगळं प्रकरण शांत होईल त्याच वेळी मी चौकशीसाठी हजर राहीन। त्यामुळे आज कुणाल कामरा येतोय की नाही चौकशीसाठी हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खार पोलिसांनी 12 जणांना अटक केली होती, ज्या रात्री त्या लोकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती, मात्र त्या लोकांना देखील सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे असे सगळे जबाब नोंदवून हॉटेल्सचे देखील जबाब नोंदवण्यात आले आहेत। ते कर्मचारी हॉटेलमध्ये होते काम करत, त्यांचे देखील जबाब नोंदवण्यात आले आहेत। या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर आता वेळ आहे कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याची। कुणाल कामराने स्पष्टपणे सांगितले की मी तर माफी मागणार नाही, तो त्याच्या भूमिकेवर अडून आहे, ठाम आहे। त्यामुळे आज तो पोलिसांसमोर येऊन त्याचा जबाब नोंदवतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।